वस्तुस्थिती ही खरी आहे. सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठा या 12-13 लाख जनतेला या ठिकाणी केला जातो, तो करीत असताना सोलापूर शहराचा पाणी पुरवठा पूर्वी किमान 1 दिवसाआड असायचा आणि आमच्या बालपणी दररोज त्या ठिकाणी पाणी पुरवठा व्हायचा, पण ती सगळी विसर पडली. तदनंतर आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा झाला, त्यानंतर 2 दिवसाआड, 3 दिवसाआड करत आता 4 दिवस 5 दिवसाआड आपण गेलोय. पण हे पाणी पुरवठा करत असताना या ठिकाणी सोलापूर शहराची जी काही परिस्थिती आहे, या ठिकाणी असलेले अधिकाऱ्यांकडून केलं जाणारं सगळं पाठपुरावा आणि त्याचबरोबर जी काही आधुनिक उपकरणं आपणाला केंद्र आणि राज्य शासनाने देऊ केली आहे. अमृत योजनेमधून साधारण 900 कोटी रुपये पाणी पुरवठा सुधारणा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पण इतका पैसा येऊन सुद्धा या ठिकाणी कोणतीही प्रगती या सोलापूर शहरातल्या जनतेची झाली नाही. नुकतंच सर्वे आमच्या भारतीय विद्यापीठ अहिल्याबाई होळकर विद्यापीठ यांच्याकडून झाल्यानंतर सोलापूर विद्यापीठाच्या या तज्ज्ञ लोकांनी असं निष्कर्ष काढलेला आहे की उजनीचं पाणी पिल्यानंतर त्या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतं. या निदानाला ते त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे याचाच अर्थ सोलापूर शहराला जो पाणी पुरवठा केला जातो ते चांगल्या प्रतीचं आणि उच्च प्रतीचं केलं जात नाही आणि त्यासाठी उजनी धरणातनं येणाऱ्या पाण्यावर जर आपण चांगल्या प्रतीचं उत्तम प्रतीचं त्या ठिकाणी ट्रीटमेंट जर दिली गेली, मग केमिकल असेल, क्लोरीन असेल, त्यानंतर त्या ठिकाणी दिलं जाणारं तुरटीची ट्रीटमेंट असेल, हे जर चांगल्या पद्धतीनं आणि वेळेवर आणि जितकं प्रमाण आहे त्या प्रमाणात जर दिलं गेलं तर निश्चित कॅन्सरपासून हा धोका आपण टाळू शकतो. या ठिकाणी बेताल या तिन्ही प्लांटवर मग उजनीपासून येणाऱ्या ह्याच्यावरून पाकणी असेल, त्यानंतर औस बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्याचं ट्रीटमेंट आपलं टाकळी बंधारा असेल आणि भवानीपेठ वॉटर वर्क्स असेल, या ठिकाणी येणाऱ्या पाण्यावर जी ट्रीटमेंट केली जाते ते ट्रीटमेंट देणारे लोक त्या ठिकाणी व्यवस्थित नाहीत. त्या ठिकाणी लॅब असिस्टंट नाही. 2022ला सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांना 28 तुमचे पाण्याचे नमुने दूषित आहेत म्हणून लेखी पत्र या ठिकाणी आलेलं आहे. ते पत्र मी आपल्याकडे आता दिलेलं आहे. तर याचाच अर्थ सोलापूर शहरात पाणी पुरवठा केला जाणारा पाणी हे दूषित आहे. त्यामुळं रोग त्या ठिकाणी होत आहेत. मुतखड्याचे प्रमाण सोलापूर शहरात का वाढलेलं आहे तर त्याचंही कारण हेच दिलं जातं. याचं गांभीर्यानं विचार करून या तिन्ही ट्रीटमेंट प्लांटवर चांगले नियुक्त अधिकारी नेमून त्या ठिकाणी चांगल्या पाणी त्या ठिकाणी द्यावं अशी मागणी आहे.